नमस्कार भावांनो, वृत्सम द्वादशम हिंद केसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे. कालच्या नक्की बैठकीमध्ये काय झालेलं आहे आणि बकासूरच्या दावणीतील महाराज आज मौजे सासवड मैदानासाठी सज्ज झालेला आहे. महाराज आपल्याला सासवड मैदानात पळताना दिसणार आहे, दाखल झालेला आहे. त्याची अपडेट थोड्या वेळातच येईल. पैरा कोण, गट कोणता, पण महाराज सासवड मैदानात आपल्याला पळताना दिसेल. पण काल बरीच चर्चा रंगू लागली की निकाल लागला, गुलाल आपला, असे बरेच पोस्ट टाकू लागले व्हॉट्सअपच्या माध्यमातून. असं मी देखील बघितलं, रणजित सरांचं स्टेटस बघितलं होतं, पण ती स्टोरी डिलीट केली. त्यांनी लिहिलं होतं की विजय आपला, पण त्या निमित्त बरेच जणांनी सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला की आपला विजय झालेला आहे, गुलाल झालेला आहे. पण भावांनो, फक्त स्थगित केलेला आहे विषय. याचा अर्थ असा आहे की जी कारवाई होती गोठ्यावर म्हणजे बकासूरच्या मंदिरावर, ती पोलिसांमार्फत सांगितलं गेलं की जोपर्यंत निकाल लागत नाही कोर्टामार्फत, प्रांतामार्फत, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांच्यामार्फत जो निकाल लागत नाही तोपर्यंत कोणताही त्यांना गोठा पाडण्याचा आदेश देऊ नका किंवा त्यांना ताबा घेण्याचा आदेश देऊ नका, असं पोलिसांना सांगितलं आहे. त्यांनी पोलिसांनीही ऐकलेलं आहे, तसं सांगितलं आहे की आम्ही तसं करू. त्यामुळेच हा प्रकरण इथपर्यंत थांबलं आहे. अजून एक अपडेट आहे की उद्या देखील बैठकीत मीटिंग आहे. उद्या मीटिंग आहे तिथेच जिथे पोलीस आहेत, बावधनची मला वाटते PSI तिकडे मीटिंग आहे पुन्हा एकदा उद्या. याचा निकाल लवकर लागणार नाही, फक्त सध्या जो ताबा मिळवायला प्रयत्न करतात त्या विषयावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात, असं विषय सध्या चालू आहे. आणि हा निकाल तुम्हाला खरं सांगतोय मी, ऑगस्टपर्यंत लागण्याची शक्यता आहे. म्हणजे कोणाचा मालकी हक्क असणार आहे, ताबा कोणाचा असणार आहे, याचा निकाल पूर्ण ऑगस्ट महिन्यात लागणार आहे, अशी नक्कीच माहिती आहे. पुढे मला सविस्तर माहिती आहे सातबाराबद्दल, सगळं काय विषय आहे, कुठे काय होणार आहे, काय कसं आहे, पण ते मी इथे सांगू शकत नाही, ते वैयक्तिक विषय आहेत. पण तुम्हाला एवढं निश्चित सांगतोय, निकाल काय अजून पूर्णपणे लागलेला नाही. उद्या देखील मीटिंग आहे आणि निकाल याचा लागेल तो ऑगस्ट 2026ला किंवा तो पुढे देखील जाऊ शकते. कोर्टाचं कामकाज तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ऑगस्टपर्यंत निकाल लागेल असं सांगतात कोर्ट, पण एखादोली पुढे पण जाऊ शकते. पण सध्या फक्त एवढाच विषय झाला आहे की जे ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना थांबवावं, तशी पोलिसांमार्फत मागणी केलेली आहे. तोच हा विषय आहे सध्या. तर भावांनो, नक्कीच बकासूरचा आशीर्वाद आहे, आपला बकासूर देव आहे, काही ना काही बकासूरच्या बाजूने निकाल लागेल हीच आपण अपेक्षा करूया. उद्या मीटिंग आहे, उद्या देखील असाच विषय असेल, पण निकाल लागायला खूप वेळ लागेल. धन्यवाद.